नसताना तिला त्या चितेमध्ये ढकलून देण्यात यायचं. किंवा लांब अशा लाकडानं तिला आतमध्ये डिवचायचं आणि तिचा प्राण घ्यायचा आणि तिचा आवाज, तिच्या किंचाळ्या, तिच्या वेदना या माझ्या सर्वसामान्य जीवापर्यंत न पोचाव्या याकरता बाबा बाजूला ढोल ताशे नगारे वाजवले जायचे. का तर माझ्या माय माऊलीचा, माझ्या बहिणीचा आवाज समाजापर्यंत पोचावा नाही. महात्मा ज्योतिबांनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी माझ्या माय माऊलीची इज्जत वाचावी, सतीची प्रथा बंद केली. परंतु आदर्श माझ्या ज्ञानोबरायांचा 750 वर्षापूर्वीचा घेतला. म्हणून मला सांगायचं, तुमचं विज्ञान जिथं संपतं ना दादा, तिथं माझं अध्यात्म सुरू होतं. स्त्रीची सती झाल्याची प्रथा माझ्या ज्ञानोबरायांनी बंद व्हावी याकरता सगळ्यात पहिला आवाज उठवला. आदर्श लेखक पुरस्कार माझ्या ज्ञानोबरायांनी दिला. ऐका पुरावा. शके 1212 तर्फे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. आदर्श लेखक पुरस्कार साहेब कधी दिला? 750 वर्षापूर्वी दिला. माझ्या माय माऊलीची इज्जत वाचावी, जीव वाचावा, किंवा सतीची प्रथा बंद व्हावी याकरता सगळ्यात पहिला आवाज 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी उठवला. आणि माझ्या त्या ज्ञानोबरायांची आघात असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ, महान असणारा, जगाची आई ठरणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ, आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायामधील 101 क्रमांकाची ओवी आपण या ठिकाणी सेवेकरता घेतलेली आहे. मग ओवी अशी ऐका. शरीराची गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनोनये धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात, देहाची या गावा आलिया. देहाला ज्ञानोबराय गाव म्हणतात. या देहाला काय म्हणतात? या शरीराला. हा 3.5 हाताचा नरदेह आहे ना, या नरदेहाला ज्ञानोबराय गाव म्हणतात. ऐका. आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, ईश्वरने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहाग जमाना खोया. बाबांनो, हा नरदेह वास्तविक पाहता कशासाठी दिलाय आणि आपण करतोय काय? खाया पिया सुख से सोया, नाहाग जमाना खोया. खाण्यापिण्यात आपले दिवस चाललेत. माझा तुम्हाला प्रश्न असेल, हा नरदेह, हा मनुष्य देह कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? माझा तुम्हाला प्रश्न असेल, माणसानं जगण्याकरता खावं का खाण्याकरता जगावं? साहेब, माणसानं जगण्याकरता खावं का खाण्याकरता जगावं? खाण्याकरता जगावं. जगण्याकरता खावं. ते मला महाराज पुरावा आहे का तुमच्याकडं? पुराव्याशिवाय काहीच बोलणार नाही. तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही मला आता जवळजवळ उगाळून प्यायला तुम्ही मला. म्हणजे बरेच वेळेस तुम्ही माझे कार्यक्रम ठेवला, कारण तुमचं माझ्यावरती असलेलं नितांत आणि अत्यंत प्रेम मला बोलवतोय. आता परवाच्या दिवशी बाबा 4 केले साहेब, 4 कार्यक्रम केले. आमच्या जालिंदर भाऊनी मला फोन केला, म्हणजे महाराज जरा कमी पळा. म्हणजे जालिंदर भाऊला म्हटलं, मी पळत नाही हो, तुमचं सर्वांचं जनतेचं मायबापाचं प्रेम मला पळवतोय, मी पळत नाही. मी नाही पळत, तुमचं प्रेम मला पळवतं. हो, काय सांगत होतो? जगण्याकरता खावं का खाण्याकरता जगावं? इथं लक्षामध्ये माणसानं कसं असावं? श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 52व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जगाचा मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सांगतात माणसानं कसं असावं, किंवा साधकानं कसं असावं, विद्यार्थ्यानं कसं असावं. असे वास्तविक पाहता इथं विद्यार्थी कमी आहेत. मला विद्यार्थ्यांची अपेक्षा फार असते, मुलांची अपेक्षा फार असते, कारण मीही एक तरुण आहे आणि माझी अपेक्षा असते की माझ्या समोर तरुणांना असावं. परवा आमचा विषय झाला बाबा, आम्ही बरेच मंडळी बसलो होतो. 2-3 दिवसापूर्वी हनुमंत जयंतीच्या आदल्या दिवशी आमचा विषय झाला. आम्ही जवळजवळ 7-8 जण महाराज मंडळी बसलो होतो आणि आमचा विषय निघाला. आणि सहज आपले महंत योगी बेलनाथ बाबा म्हणायला लागले, हे आता जर आपण कार्यक्रमाला जातो, समोर पाहतो आणि समोर पाहिल्याच्या नंतर फक्त आपल्याला 40-50च्या पुढचेच मंडळी समोर पाहायला दिसतात. म्हणजे वयोवृद्ध, वय झालेले लोकच फक्त आपल्याला समोर कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये पाहायला भेटतात. आणि गजानन बाबा आपले विरोधाने म्हटले बाबा, आणि 7 जण होते, म्हटले बाबा, हे जर जुने माणसं गेले बुवा, संपले, तर आपले कीर्तन प्रवचन ऐकायचे कुणी? तर आपल्या तालुक्याचं वैभव माऊली म्हणायला लागले, म्हटले आपला धंदा धोक्यात येणार आहे. वेळेत आपला दुसरा बिझनेस शोधावा. मला सांगायचंय की जर जुने जाणते तुम्ही मंडळी जर कालांतराने गेले बा, तर धाम परमम गती गेले.
तर कीर्तन प्रवचन ऐकायचे कुणी? इथे लक्षामध्ये माझं सांगणं आहे की बाबांनो, आमची अपेक्षा नाही तुम्ही जावं, परंतु तुम्ही येत असताना आपल्या नातवाला, आपल्या लेकराला त्या ठिकाणी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये घेऊन यावा, ही आमची अपेक्षा आहे. मी म्हणत नाही तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवू नका. माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे साहेब, माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे, आपण प्रत्येकानं आपल्या लेकराला फार शिकवलं पाहिजे, फार ज्ञानी बनवलं पाहिजे. जगाचा मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा म्हणतोय की आपल्या लेकराला शिकवा, ज्ञानी बनवा, त्यांना अभ्यास करायला शिकवा. अभ्यास ते समर्थोसी मत कर्म परम भव मधर्तमपि कर्मानी करून सिद्धिम वाप्यसी. जर साध्यापर्यंत आपल्या लेकराला पोहोचवायचं असेल, सिद्धांतापर्यंत, मोक्षापर्यंत जर आपल्या लेकरांना पोहोचवायचं असेल, तर आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणून अभ्यास ते समर्थोसी. बघ, अभ्यास करत असताना साधकानं किंबहुना माणसानं नरदेह प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीनं कसं असावं हे सुद्धा श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 52व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जगाचा मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रावरती सांगतात. साधकानं कसं असावं, मनुष्यानं कसं असावं ऐका. तर विभक्त सेवी लघ्वासी काय मानसः ध्यान योगप्रम नित्यम वैराग्यम समुपाश्रित. साधकानं असं असावं. विभक्त सेवी, विभक्त सेवी म्हणजे बाबा, विभक्त सेवी म्हणजे एकांतात राहणारा. इथे लक्षामध्ये जो साधक आहे, जो विद्यार्थी आहे, जो विद्यार्थी आहे त्याने थोडं एकांत वासात राहावा, तिथे त्याचा अभ्यास होतो. विभक्त सेवी लग्गवासी म्हणजे कमी खाणारा. विभक्त सेवी कमी खाणारा. येत वाकाय माणस, हा माणसामध्ये कमी बोलणारा. शहाण्या माणसानं माणसात बडबड करायची नसते. शहाण्या माणसाने जास्त बोलायचं नसतं. जी बोलायची वेळ येईल तेव्हा फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात सर्वांचा सारांश एका वाक्यात बसवता यावा. येत वाकाय माणस, एका वाक्यात सगळ्याचं उत्तर देता यावं, म्हणजे शहाण्या माणसानं कमी बोलावं. येत वाकाय माणस. ध्यान योगप्रम नित्यम, त्याचं ध्यान जगाच्या मालकाच्या चरणाजवळ असावं. किंबहुना त्याचं ध्यान या समाजाचा उद्धार कसा होईल, ज्ञानी माणसाचं हित काय असावं, किंबहुना एखाद्या अधिकारी संपन्न व्यक्तीचं काय हित असावं, या समाजाचा उद्धार कसा होईल. येत वाकाय मानस, ध्यान योगप्रम नित्यम, त्याचं ध्यान कुठं असलं पाहिजे, माझ्या बरोबरच्यांचा सुद्धा उद्धार, किंबहुना मी मोठा आहे ना, माझ्या आजूबाजूचे कसे मोठे होतील याच्यावरती त्याचं ध्यान असावं. का फक्त आपलंच भरावं असं नाही. मला तो विषय घ्यायचा नाही, मला तिकडे नाही जायचंय. विभक्त सेवी लग्गवासी येत वाकाय मानस, ध्यान योगप्रम नित्यम वैराग्यम समुपाश्रित. थोडं वैराग्य माणसाच्या आयुष्यामध्ये असावं, थोडं वैराग्य माणसाच्या आयुष्यामध्ये असावं. कधी कधी काय होतं, इथं आपण दशेरा विधीच्या निमित्तानं, 5.5 महिन्याच्या विधीच्या निमित्तानं किंवा वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या विधीच्या निमित्तानं आलो ना बाबा, आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्त होतं. आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य प्राप्त होतं. पण वैराग्य प्राप्त करण्याचे शास्त्राने 2 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला जिज्ञासा वृत्ती आणि दुसरा प्रकार सांगितला जिज्ञासा वृत्ती. आता जिज्ञासा वृत्ती आणि जिज्ञासा वृत्ती म्हणजे काय? जिज्ञासा वृत्ती म्हणजे इथं आल्याच्या नंतर आपल्याला लगेच भावनिक होतो. आपण स्मशानभूमी आहे नाही तर आपण इथं आलो ना, आपण लगेच भावनिक होतो बा. आपण म्हणतो काय खरे माणसाचं, 10 दिवसा 12 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आम्ही एका कपात चहा पिलो बा, एका कपात अर्धे करून चहा पिलो आणि म्हटलं जुन्नरवरून घरी आलो, कानावरती फोन आला आणि फोन मधून समोरच्या व्यक्तीने सांगितलं गेला बा. काय खरे माणसाचं कधी म्हणतो इथं आल्यावर. आणि एकदा इथून उठलो, बसायदान झालं तर काय करतो आपण, पहिलं पाठीमागून झटकतो, म्हणजे इथं ऐकलेलं इथंच जाऊ द्या बा. आणि घरी गेल्याच्या नंतर आपण पुन्हा आपलं पाप करायला मोकळं, भोग भोगायला मोकळं. याला म्हणायचं जिज्ञासा वृत्ती. काय म्हणायचं, म्हणजे क्षणात वैराग्य प्राप्त होणं आणि क्षणात विस्कळीत होणं, याचं नाव जिज्ञासा वृत्ती. पण जिज्ञासा वृत्तीनं आपल्याला ऐकायचं नाही, तर आपल्याला जिज्ञासा वृत्तीने ऐकायचं. इथं बसल्याच्या नंतर प्राप्त झालेलं वैराग्य आपल्याला घरापर्यंत घेऊन जायचं. किंबहुना आपण प्रत्येक क्षणाला विचार करायचा, आपला भाऊबंद गेला बा, आपला पंजा सुद्धा गेला, आपला आजाई गेला, आता आपल्याला सुद्धा कधी ना कधी
क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे, कोण कधी जाईल, कोण दिवस येईल कैसा नाही. हो, भरोसा नाही तर कोणता दिवस कसा येईल. म्हणून अंतःकरणामध्ये वैराग्य प्राप्त ठेवलं पाहिजे. माझं वैयक्तिक म्हणणं सरपंच साहेब असं आहे, आता इथं 2-3 सरपंच साहेब आहेत म्हणून ऐका. माझं तर वैयक्तिक म्हणणं असं आहे, आपण 8 दिवसानं 10 दिवसानं एक फेरफटका काम नसलं तरी 8-10 दिवसानं एक फेरफटका स्मशानभूमीपर्यंत मारला पाहिजे. स्मशानभूमीपर्यंत जाऊन उभं राहिलं पाहिजे, असं इकडे तिकडे बघितलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे, आपल्याला इथंच यायचंय बुवा. याला म्हणायचं जिज्ञासा वृत्ती. प्राप्त झालेलं वैराग्य कायम टिकवलं. मला असं वाटतं बाबा, प्राप्त झालेलं वैराग्य जर कायम टिकलं ना, माणूस आपाप सुधरून वागेल. एखाद्याचं वाईट करताना माणूस पहिल्यांदा विचार करेल, बाबा आपल्यालाही मरायचंय, किती दिवस आपण याचं बांध गोरेला आपल्याकडे राहणार आहे. एकदा शासकीय वाटणी आली की त्याचं त्याला जाणार आहे, मग कोरायचंय कशाला बाबा. येते ना लक्षामध्ये की मोहणा कायमचं वैराग्य प्राप्त होणं त्याला जिज्ञासा वृत्ती म्हणतात. आणि मला असं वाटतं इथं आल्याच्या नंतर वैराग्याच्या 4-2 गोष्टी सांगितलं पाहिजे. बाबा आपला पंजा मेला, आपला आजा मेला, आपला बापही गेला, इथं आपल्यालाही जावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज प्रमाण ऐका, आज पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातूक तू